आल्या या लवकर. परंपरित प्रमाण या परंपरित प्रमाण. परंपरित प्रमाण. पूर्ण करे. ल्या बघा. जर नाही ए छेद बी बरोबर बी छेद सी. ए छेद बी बरोबर बी छेद सी. बघा दिलेली दोन्ही गुणोत्तर समान आहेत. पहिलं गुणोत्तर कोण वाचणार? आवाज पाठी बघा. बरोबर आहे. बसा तिच्या पाठी बघा. सांग काय दिसतंय इथं? पहिल्या गुणोत्तराचं एक. पहिल्या गुणोत्तराचा अंश काय सांग मला? ए. दुसऱ्या गुणोत्तरात पहिल्या गुणोत्तराचा छेद काय आहे? बी. हा पहिल्याचा छेद दुसऱ्याचा काय झाला? अंश झाला. प्रत्येकाला दिसतंय का? पहिल्या गुणोत्तराचा छेद दुसऱ्या गुणोत्तराचा अंश झाला. असं असेल तर ए बी सी या संख्या परंपरित प्रमाणात असतात. ए छेद बी बरोबर बी छेद सी असेल तर ल्या. असेल तर ए बी सी असेल तर ए बी सी या संख्या परंपरित प्रमाणात असतात. परंपरित प्रमाणात असतात असे म्हणतात. ए छेद बी बरोबर बी छेद सी दिलेली दोन्ही गुणोत्तर समान आहेत आणि पहिल्या गुणोत्तराचा छेद हा दुसऱ्या गुणोत्तराचा अंश झाला. म्हणून ए बी सी या तीन संख्या परंपरित प्रमाणात असणार आहेत. बरोबर आहे. आता ए छेद बी बरोबर बी छेद सी करा तिरकस गुणाकार. काय म्हणते बघूया. करा तिरकस गुणाकार. करा तिरकस गुणा. पाठी बघा. सांग तिरकस गुणाकार. पाठी बघा पांढरा मास्क. सांग तिरकस गुणाकार. ए गुणिले सी बी गुणिले बी. मला सांग ए गुणिले एचा गुणाकार ए गुणिले सी चा गुणाकार ए सी आला आणि बी गुणिले बी चा गुणाकार बी किती वेळा आहे? 2 वेळा. म्हणजे बी चा घातांक किती येणार? बी वर्ग. या म्हणून बी वर्ग बरोबर ए सी. बी वर्ग बरोबर ए सी. बी वर्ग बरोबर ए सी असेल तर ए बी सी या संख्या परंपरित प्रमाणात असतात. आता हा परंपरित प्रमाण जर मला या ठिकाणी शब्दात द्यायचं असेल तर मी कसा लिहिणार बघा. ए बी सी ह्या 3 संख्या आहेत. बरोबर आहे का? पहिली संख्या कोणती आहे? ए. दुसरी संख्या कोणती आहे? बी. तिसरी संख्या कोणती आहे? सी. आता इथं गुणाकार कोणाचा झाला? बी वर्ग बरोबर ए सी. म्हणजे शेवटच्या दोन पहिल्या पदाचा गुणाकार गुणिले शेवटच्या पदाचा गुणाकार. हा गुणाकार मधल्या पदाच्या वर्गा इतका असतो. बघा ए गुणिले सी. ए शेवटी आहे नाही तर कुणाचा गुणाकार केला? ए गुणिले सी. हा गुणाकार कुणाबरोबर आला? मधल्या पदाच्या वर्गा इतका आला का? शेवटचं म्हणजे अंत्यपदांचा गुणाकार हा मधल्या पदाच्या वर्गा इतका असतो.
ही जर अट त्या संख्येने पाळली असेल तर त्या तीन संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत असं म्हणतात. ज्यावेळी या तीन संख्या पारंपरिक प्रमाणात असतात त्यावेळी बी ला ए व सी यांचा भूमितीय मध्य किंवा मध्यम प्रमाणपद असं म्हणतात. बघा ए बी सी या बी ला काय म्हणायचं? कुणाचा? कुणाकुणाचा? ए आणि सी चा काय म्हणायचा? भूमिती मध्य. काय म्हणायचं? भूमिती मध्य किंवा मध्यम प्रमाणपद. लक्षात ठेवायचं मधलं पद म्हणजे भूमिती मध्य. ए बी सी यातलं मधलं पद कोण? बी आहे का? बी हा काय झाला? ए व सी चा भूमिती मध्य झाला. बी हा ए व सी चा मध्यम प्रमाणपद झालं. हे लक्षात लिहा. म्हणून बी हे ए व सी यांचा भूमितीय मध्य किंवा मध्यम प्रमाणपद असते. बघा ए म्हणजे पहिलं पद, बी म्हणजे मधलं पद, सी म्हणजे तिसरं पद. त्यातलं जे मधलं पद असेल त्या मधल्या पदाला त्या दोन संख्यांचा भूमितीय मध्य किंवा मध्यम प्रमाणपद म्हणतात. येते लक्षात? काही वेळा आपल्याला काय करतात? दोन संख्या देतात आणि विचारतात त्या संख्येचा, आता उदाहरणार्थ 4 व 25 यांचा भूमितीय मध्य काढा. मग मी काय करणार? 4 ही पहिली संख्या, मध्यम प्रमाणपद काढायचं म्हणजे मधलं पद काढायचं आहे. मधलं पद मी x मानणार, तिसरं पद 25, बरोबर आहे का? मग 4x 25 ह्या तीन संख्या आहेत. त्या तीन संख्येचं समान गुणोत्तर मानणार, तिरकस गुणाकार करायचा आणि x ची किंमत काढायची. समजतंय? लक्षात येते का? इथं आपण जसं तिरकस गुणाकार केला तसं तिरकस गुणाकार करायचा. नेहमी लक्षात ठेवायचं चलांचा गुणाकार नेहमी डाव्या बाजूला ठेवायचा, संख्यांचा गुणाकार उजव्या बाजूला ठेवायचा. त्या ठिकाणी तुम्हाला बी वर्ग मिळणार आहे. बरोबर आहे का? वर्ग असेल तर वर्गमूळ काढायचं, घन असेल तर घनमूळ काढायचं. पण आपल्या गणितामध्ये प्रत्येक ठिकाणी वर्ग येणार आहे. ज्यावेळी तुम्हाला वर्ग येणार आहे त्यावेळी त्या पायरीनंतर आपल्याला त्या दिलेल्या दोन्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. म्हणजे डाव्या बाजूचं पण वर्गमूळ काढायचं आणि उजव्या बाजूचं पण वर्गमूळ काढायचं. समजा आता बी वर्ग किंवा एक्स वर्ग, एक्स वरचं वर्गमूळ एक्स. लक्षात येत आहे? ए वरचं वर्गमूळ, पी वरचं वर्गमूळ, एम वरचं वर्गमूळ, झेड वरचं वर्गमूळ, एन वरचं वर्गमूळ. लक्षात येत आहे? आता जर समजा उजव्या बाजूला येणारी संख्या पूर्ण वर्ग नसेल आणि आपल्याला जर वर्गमूळ सांगता येत नसेल तर ती संख्या सरळ वर्गमूळ चिन्हात घालायची. आता 1 ते 100 आपल्या वहीमध्ये नोंद पाहिजे. 1 ते 100 मधल्या पूर्ण वर्ग संख्या, पूर्ण घन संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या ह्या सगळ्या संख्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. आता 1 ते 100 मधल्या पूर्ण वर्ग संख्या कोणत्या बघा? 1, 4, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. ह्या सोडून जर संख्या आल्या तर त्या संख्येचं वर्गमूळ काय करायचं? ती संख्या वर्गमूळ चिन्हात लिहायची. इयत्ता 8वी मध्ये आपण अभ्यास केलाय. पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ आपण अवयव पद्धतीने आणि भागाकार पद्धतीने काढलं. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येचं पण वर्गमूळ आपण भागाकार पद्धतीने काढलं. पण आपल्याला त्या पद्धतीचा आता वापर करायचा नाही. फक्त आपल्याला जर समजा दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काढता येत असेल तर वर्गमूळ लिहा. जर तुम्हाला माहीत नसेल तर सरळ संख्या ती वर्गमूळ चिन्हात लिहायची. याचं लक्षात? पण 1 ते 100 मधल्या पूर्ण वर्ग संख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. याचं लक्षात? म्हणजे जर a/b बरोबर b/c असेल तर ए बी सी ह्या संख्या पारंपरिक प्रमाणात असतात. म्हणजे पहिल्या गुणोत्तराचा छेद जर दुसऱ्या गुणोत्तराचा अंश झाला असेल तर त्या तीन संख्या पारंपरिक प्रमाणात असतात. बरोबर आहे? a/b बरोबर b/c याच्यामध्ये मी जर तिरकस गुणाकार केला तर a गुणिले c बरोबर b गुणिले b म्हणजेच ac बरोबर b वर्ग, b वर्ग बरोबर ac. याचा अर्थ
पहिल्या पदाचा गुण पहिले पद व तिसरे पद यांचा गुणाकार हा मधल्या पदाच्या वर्गा इतका आला. म्हणून बी ला ए व सी यांचा भूमितीय मध्य किंवा मध्यम प्रमाणपद म्हणतात. येते लक्षात. इथपर्यंत आपण याचा अभ्यास केला. लिहा खाली लिहा. 4 व 25 पहिलं गणित 4 व 25 यांचा भूमिती मध्य काढा. कोणताही शब्द वापरतात, दोन्ही शब्द वापरून आपल्याला गणित सोडवायचा. भूमिती मध्य काढा. जे काढायचं ते आपण काय म्हणतो नेहमी गणितात? जे माहित नाही ते नेहमी काय म्हणतो? एक्स म्हणतो. बरोबर आहे का? मग भूमिती मध्य काय म्हणायचा? लिहा. भूमिती मध्य एक्स मानू. भूमिती मध्य एक्स मानू. म्हणून आता भूमिती मध्य पहिलं पद कोण आहे? 4. दुसरं पद कोण येणार? एक्स. सांगा तिसरं पद कोण येणार? 25. 4x 25 या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. द्या. या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. आता गुणोत्तर लिहायचं. काय येणार गुणोत्तर? सांगा पुढे. उभा 4 छेद x बरोबर. 25 छेद सांग हमने का सांग की x छेद 25. काय झालं अवघड आहे? मधलं पण दोन ठिकाणी येणार आहे. पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा काय होतो? लक्ष पाहिजे. बसा खाली. हा सांग पाठीमागा. पाठीमागं दोन नंबरचा बेंच. सांग तिरकस गुणाकार. लिहा तिथं. तिरकस गुणाकार करून. तिरकस गुणाकार करून आता इथं चल वापरले, अक्षर वापरले. अक्षरांचा चलांचा गुणाकार काय करायचा? डाव्या बाजूला. मग काय येणार पहिला गुणाकार? हा लिहिताना असं डायरेक्ट लिहायचं नाही. एक पायरी वाढू दे. एक्स गुणिले एक्स. आता संख्याचा गुणाकार 25 गुणिले 4. बसा. त्याच्या पुढं नेक्स्ट. पुढे या. सांग बा. सांग गुणाकार. एक्स गुणिले एक्सचा गुणाकार एक्स वर्ग. म्हणून 25 चोक 100. आता बघा इथं एक्स वर्ग आला. आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. मग कोणतं मूळ घ्यायचं? वर्गमूळ. दोन्ही बाजूचं. मग काय वाक्य लिहायचं? हा सदोबा वर्गमूळ घेऊ किंवा काढू. लिहा. सदोबा वर्गमूळ काढू किंवा घेऊ. लिहा. वर्गमूळ घेऊ. सांगा. मग अशा पण x1 वर्गमूळ x आणि 100 वर्गमूळ 10. 100 वर्गमूळ 10. खाली काय खाली सर बसले. पावसकर सर प्रत्येक 4 आहे. पावसकर सर जर त्याला खाली घ्या. ऑफिस के खाली ऑफिस मध्ये मिळते का मला? आता नंतर ते सांगा. खाली म्हणून 4 व 25 यांचा भूमितीय मध्य. म्हणून 4 व 25 यांचा भूमिती मध्य 10 आहे.
10 आहे. प्रत्येकाचं उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. 10 आहे. प्रत्येक पायरी समजते का बघा. इथं बेरीज वजाबाकी गुणाकार वर्गमूळ काढता आले पाहिजे पटकन. लिहा. 4 व 16 4 व 16 यांचे 4 व 16 यांचे मध्यम प्रमाणपद काढा. मध्यम प्रमाणपद काढा. काय काढायचं आहे सांगा. पहिली संख्या कोणती. 4. दुसरी 16 एक्स. मग काय म्हणायचं. मध्यम प्रमाणपद एक्स मानू. लिहा. मध्यम प्रमाणपद एक्स मानू. म्हणून 4x 16 काय याचं वाक्य. 4x 16 या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. पटपट सोडवायचं. एक कोण सांगणार पुढे मुलींच्यात. सांग लंबे. 4x बरोबर x/16. बसा. मुलांच्या तिकडे सांग रे. पांढरा शर्ट उभा राहा. तिरकस गुणाकार सांग. गुणाकार पहिल्यांदा हा. या x न या x ला गुणायचं काय येणार. x गुणिले x. आता या 16 ने किती गुणायचं 4 ला. 16 गुणिले 4. बसा. नेक्स्ट पुढे सांग. सांग x गुणिले x चा गुणाकार. हा. आधी 16 गुणिले 4 चा गुणाकार. हा सांग लवकर. येतो का गुणाकार सांग की मग. उभा राहा. नेक्स्ट इथं x चा कोणता घात आहे. x चा कोणता घात आहे 2. मग कोणतं मूळ काढायचं. वर्गमूळ. अरे कोणतं मूळ काढायचं. वर्ग असेल तर वर्गमूळ. घन असेल तर घनमूळ. वर्गमूळ काढायचं. मग काय लिहायचं वाक्य. सदोबा वर्गमूळ घेऊ. लिहा. सदोबा वर्गमूळ घेऊ. सदोबा वर्गमूळ घेऊ. सांग पार्थ. 64 वर्गमूळ 8. लिहा. म्हणून मध्यम प्रमाणपद 8 आहे. म्हणून मध्यम प्रमाणपद 8 आहे. अशा कोणत्याही संख्या घेऊन 10 गणित सोडवता येतील का. कोणत्याही घ्या. कोणत्याही 2 संख्या घ्यायच्या आणि त्याचा भूमितीमध्ये किंवा मध्यम प्रमाणपद काढायचा. सराव केल्याशिवाय येणार नाही. आता हे गणित तुम्ही सोडवायचं. बघूया कुणा कुणा द्यायचं. 4a वर्ग b 4a वर्ग b 8a b वर्ग p. 4a वर्ग b 8a b वर्ग p. बघा पहिलं पद 4a वर्ग b. दुसरं पद 8a b वर्ग आणि तिसरं पद p आहे. त्या संख्या परंपरित प्रमाणात. या संख्या परंपरित प्रमाणात असतील तर. या संख्या परंपरित प्रमाणात असतील तर p ची किंमत काढा. आता या गणिताचं उत्तर मला मुलांच्याकडनं पाहिजे. प्रत्येकाला लिहायचं आहे. दिलेल्या तिन्ही संख्या लिहून घ्या. त्यांचं समान गुणोत्तर मांडा. तिरकस गुणाकार करायचा. पटपट आपल्यावर नंबर येणार. त्यामुळे पुढची पायरी आपण तयार करून ठेवायची आहे. पहिल्यांदा दिलेल्या संख्या आहेत तशा लिहा. त्या संख्या परंपरित प्रमाणात आहेत म्हणजे त्याचं समान गुणोत्तर मांडायचं आहे.
नुसतं खाली खाली मान घालून बसायचं नाही, पटपट लिहायचं. जाधव उभा राहा, सांग. आता यांचा गुणोत्तर मान काय येणार आता छेद. हा आता दुसऱ्या गुणोत्तरात छेद अंश काय येणार 8ab वर्ग आणि p. लक्षात आलं. हा करा तिरकस गुणाकार लिहायचं तिथं. तिरकस गुणाकार करून, तिरकस गुणाकार करून. चार ए वर्ग बी गुणिले पी बरोबर 8ab वर्ग गुणिले 8b वर्ग. आता आपल्याला पी ची किंमत काढायची आहे. पी ला कुणी गुणालय, कुणी गुणलंय सांगा. 4a वर्ग बी हे गुणाकारामध्ये आहे. आता हे काय होणार आहे, डावीकडनं उजवीकडे जाणार आहे. मग 4a वर्ग बी जर डावीकडनं उजवीकडे जात असतील तर त्यांच्यामध्ये क्रिया कोणती होणार सांगा. भागाकार. कुणाला भागिले होणार, त्या दोन्ही पदांना. बरोबर आहे का. लिहा 8ab वर्ग गुणिले 8b वर्ग छेद 4a वर्ग बी. आता सांग बा, पहिल्यांदा 4 न 8 ला भाग लावा. 4 एके सांग. हा आता ए वर्ग, ए गुणिले ए वर्ग म्हणजे ए ला ए वर्ग गेला, ए गुणिले ए ला ए वर्ग गेला. आता मला सांगा अंशात बी वर्ग गुणिले बी वर्ग पाहिजे. छेदात ए वर्गच आहे, तेच सांगायला तरी. आता बी वर्ग गुणिले बी वर्ग काय ना गुणाकार, बीचा चौथा घात म्हणजे 4b अंशात आहे आणि 1b छेदात आहे. मग शिल्लक कुठं राहणार, बी ला बी घालवा. शिल्लक किती राहणार, 3b शिल्लक राहणार म्हणजे बी घन शिल्लक राहणार. इथं घालवा बी, इथं लिहा बी. काय राहिलं, बी बरोबर 2 गुणिले बी वर्ग गुणिले बी. बघा हे 2, हे बी वर्ग आणि हे बी शिल्लक राहिलं. 8 राहील. 8 घ्यायची मग लिहा गुणिले 8 लिहायचं. हा लिहा 8 दुनी 16 बी वर्ग गुणिले बी, बी घन. बघा घातांकाचा नियम पाया समान म्हणून घातांकाची बेरीज. याचा घातांक 2, याचा घातांक 1, 2 अधिक 1 3 म्हणजे काय होणार आहे, पी बरोबर 16 बी घन. बघा ए वरला ए वर गेले, इथं 1, इथं 2 वेळा आहे की नाही, अंशात 2 वेळा आहे, छेदात पण 2 वेळा आहे म्हणजे त्यांचा लोप झाला, कॅन्सल झाला. इथं अंशात 4 वेळा बी आहे आणि छेदात 1 वेळाच आहे म्हणजे 1 जाणार आणि 3 राहणार म्हणजे बी घन आलं. बरोबर आहे का. त्यानंतर काय राहिलं, हे 2 आणि 8, 8 दुनी 16 बी वर्ग गुणिले बी, बी घन म्हणजे पी ची किंमत किती असणार आहे, 16 बी घन. लिहा म्हणून पी ची किंमत, म्हणून पी ची किंमत 16 बी घन आहे. तुम्ही गणित सोडवायला बघूया कोणा कोणाला येते. लिहा ए बी सी, ए बी सी, ए बी सी या 3 संख्या, या 3 संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. 3 संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. जर
ए बरोबर 3, सी बरोबर 27, तर बी बरोबर किती? ए बरोबर 3, सी बरोबर 27, तर बी बरोबर किती? बी म्हणजे काय? ए आणि सीचा काय म्हणायचा? मध्यम प्रमाणपद किंवा भूमितीय मध्य. म्हणजे यातनं आपल्याला भूमितीय मध्य किंवा मध्यम प्रमाणपद काढायचं आहे. लिहा, तिन्ही संख्या लिहा पहिल्यांदा व्यवस्थित क्रमानं. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. लिहा तिथं 3 बी 27. बीला बी तसंच लिहा, अक्षर मानायची काही गरज नाही. 3 बी 27 बरोबर आहे का? बी हा 3 व 27 चा भूमितीय मध्य आहे. म्हणजे 3 आणि 27 च्या मध्यपद कोण आहे? बी. लिहा, यांचं गुणोत्तर लिहा, समान गुणोत्तर. पाठ किंमत सांगा. ला लवकर. तीन छेद बी बरोबर बी छेद 27. बी गुणिले बी बरोबर 27 गुणिले 3. बी वर्ग बरोबर 81. किती जण झालं इथं पर्यंत? बघा हा आले का? समजते ना? हा लिहा. म्हणून बी ची किंमत 9. बी ची किंमत 9. अशा संख्या तयार करायच्या आणि गणित तयार करायची. स्वाभ्यास महत्वाचा आहे. नुसतं फळ्यावरचे गणित लिहून काही उपयोग नाही. घरी जाऊन गणित तयार करायचे आहेत. संख्या बदलायच्या. येतील ना बदलून? हा बदलून गणित सोडवता येतील का? लिहा बघूया कुणा कुणाला अर्थ कळते मला बघायचा. लिहा कंसात लिहा 23 वजा x कंस पूर्ण व कंसात 19 वजा x कंस पूर्ण यांचे कंसात 28 वजा x कंस पूर्ण 28 वजा x कंस पूर्ण हे मध्यम प्रमाणपद आहे. हे मध्यम प्रमाणपद आहे. तर x ची किंमत काढा. तर x ची किंमत काढा. हा मधल्या ओळीतला 5 नंबरचा निळा टी शर्ट उभा राहा. पाठीमागे बघू नकोस तूच की टी शर्ट तूच घातलायस. हा सांग वाच गणित मोठ्यानं. कंसात 23 वजा x कंस पूर्ण व कंसात 19 वजा x कंस पूर्ण यांचे कंसात 28 वजा x कंस पूर्ण हे मध्यम प्रमाणपद आहे. तर x ची किंमत काढा. आता 3 संख्या दिलेल्या आहेत. त्यातला पहिला कंस कोणता सांगा मला? ज्याला अर्थ कळाला ते सांगायचं आहे मुलांच्या हात. सांग बाळ. 23 वजा x. दुसरा कंस कोणता आहे ना? 28 वजा x. तिसरा कंस काय ना? लिहा पहिल्या कंसातल्या 23 वजा x. दुसऱ्या कंसात किती येणार? 28 वजा x. तिसऱ्या कंसात 19 वजा x. या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. या संख्या पारंपरिक प्रमाणात आहे की नाही बघा. आणि आपण 3 संख्याचा विचार करणार आहे, ज्यादा नाही. आपल्याकडे किती पण संख्या असू दे त्यांचे पारंपरिक प्रमाण लिहू शकतो. 3 5 7 9 विषम संख्या घ्यायच्या. 3 5 7 9. कारण का अशा जर विषम संख्या घेतल्या तर पहिल्याचा छेद दुसऱ्याचा अंश, पहिल्याचा छेद दुसऱ्याचा अंश होत जाणार आहे.
म्हणजे इथं समसंख्या घ्यायच्या थोडक्यात. हा सांगा कोण सांगणार याचं समान गुणोत्तर? सांग पाठी बघा. 23 - x हा हे 28 - x. हा बरोबर. पहिलं गुणोत्तर झालं. दुसरं गुणोत्तर 28 - x म्हणजे पहिल्याचा छेद हा दुसऱ्याचा अंश. हा लक्षात येत आहे? आता याच्यावर कोणती क्रिया करायची? तिरकस गुणाकार करून. तिरकस गुणाकार करून. इकडे मुलांच्यात सांगायचा तिरकस गुणाकार पट करायचा. मी जरा गुणा करतो तसा गुणाकार करा. ह्या 23 न पहिल्यांदा 19 ला गुणा. ह्या ऋण x ला गुणा. परत या ऋण x न 19 ला गुणा. परत ऋण x न x ला गुणा. गुणता येईल का? पहिल्या कंसातल्या पहिल्या पदानं दुसऱ्या कंसातल्या दोन्ही पदाला गुणायचं. त्यानंतर पहिल्या कंसातल्या दुसऱ्या पदानं दुसऱ्या कंसातल्या दोन्ही पदाला गुणायचं. आता इथं हे दोन्ही कंस सारखे आहेत. मग तुम्ही a वजा b कंसाचा वर्ग त्या विस्तार सूत्राचा वापर करून सोडवून चालेल. किंवा 28 न 28 ला गुणा. 28 न ऋण x ला गुणा. ह्या ऋण x न परत 28 ला गुणा. परत या ऋण x न ऋण x ला गुणा असं केलं तरी चालेल. किंवा a वजा b कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र वापरून सुद्धा या उजव्या बाजूचा गुणाकार तुम्ही करू शकता. आता हे दोन्ही बाजूचा गुणाकार करता येईल का? घरी जाऊन निवांतपणे डोकं शांत ठेवून गुणाकार करा. आणि त्यानंतर x असणारी सगळी पदं डाव्या बाजूला, संख्या उजव्या बाजूला आणि पक्षांतर करून x ची किंमत काढायची. काढता येईल x ची किंमत. प्रत्येकाच्या वहीमध्ये x ची किंमत काढली पाहिजे. सराव संच 4.5 पर्यंत आपण आलोय. हा पोर्शन हा धडा संपणार आहे. याच्यावरची आणखी एक 2-3 विनंती घ्यायची आहेत आणि म्हणजे हा धडा संपणार आहे. केरीत आपल्याला नाही पण केरीत शिकवली जाईल. त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जाणार नाही. ठीक आहे.